निंजा हातोडीची निंजा टेक्निक वापरून मी जानच्या धाब्यावर आलो. लय दिवस झाले म्हटलं जानच्या आपण खबुतर नाही पाहिजे. ह्या दरवाजाचा पासपोर्ट पाहून तर मीच हुर झालो. मागे आपल्याला शुभम सांगतच आहे की एका अंड्यातून पिल्लू निघालं. त्याला म्हटलं आता पाऊस द्या म्हटलं कोणचं पिल्लू आहे. तर तुम्हाला सांगतो की हे पिल्लू नाही. माणसासाठी आगाची पायना तर पाहिला, पण ह्या वारीनं तर खबुतऱ्यासाठी बी आगाची पायना पाहिला. हे तर असंच आहे. वा बेटे मोज करते. हे तिकीट फक्त खबुतऱ्यासाठी फ्री आहे. हे खबुतर आहे ते पिल्लू. म्हटलं ह्या डॉनचं काही नामकरण झालं की नाही. नशीन झालं तर म्हटलं देवच्या ठेवून टाक त्याचं नाव. एक एक करून जान सगळ्या खबुतरायला ट्रेन करू राहिला. कोणत्या गोष्टी ट्रेन करू राहिला हे काही माहित नाही, काऊन की तो म्हणतेकडे बिझनेस आहे आपला. पण एक कबूतर तर एवढं ट्रेन झालं की खुशी म्हणता की डायरेक्ट दाणे खायला येते. कबूतर म्हटलं मी 2 दिवसात ट्रेन करतो. म्हटलं आजच्यासाठी बस झाल्या एवढा चबराबाते, आता घरी जायला पुरते. पण हा मोबाईल पाहता खेपेस तर डायरेक्ट हुर झालं का. मोबाईलची हालत पाहून तर असं वाटतं की मोबाईल फोडवाला आहे का. पण मोबाईल पाहून तुम्ही म्हणत असता की मोबाईलचा कार्यक्रम झाला काय, पण मोबाईल तर टकाटक डायरेक्ट मोबाईलचा पैसा वसूल. तरी आलोही नव्हतो तो अविनाशचा फोन आला की चाल म्हणे आपल्याला नदीवर जाणं. नदीवर अंग धुयासाठी नाही धन फेकायसाठी जाणं होतं. अविनाश तर म्हणे की आपल्यासोबत सुमित बी. म्हटलं चाला ना, आपल्याला काय करणं. आजचा रस्ता आपला डांबरीचा आहे. डायरेक्ट भाकरी तुकडा लेके हम सीधा नदी पे जा रहे. केजीएफचं काम तर पाहून म्हटलं पुऱ्या ताकदनं चालू आहे. डायरेक्ट 3-4 दिवसातच असं वाटतं की डायरेक्ट काम तमाम करून टाकतात. पावडरची नदी तर अशी होती अडी की म्हटलं 2-4 डबे तर घरीच घेऊन गेलो पुऱ्या तोंडाला लावायला. खरी मजा तर म्हटलं या फप्पुडल्यात नाचतच. नेले म्हणता रेतू माफी अडी म्हटलं रेतूवाल्याचा विषयच गंभीर. धन फेकायची निंजा टेक्निक मी पहिल्यांदा पाहू राहिलो. चला म्हटलं आता सगळ्यात पहिले आपण केजीएफ पाहू. म्हटलं हा उतार चढता घे म्हटलं केजीएफ राहू द्या गुच्चाप घरीच चला. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.